कथा महालिंगरायाची रंगदार ढंगदार ढोलाच्या तालावर सादर करते आहेत शाहीर महादेव श्रीपती बुडके आणि पार्टी वाशी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर। कुंती मातेला मंत्र दिले त्या दुर्वास मुनीनी, हा तिला लग्ना आधी बाळ झाला सूर्याच्या तेजानी, कवच कुंडले दिली व त्याला सर्व देवानी, हा अपवादा पायी बाळ सोडला गंगेत नेऊनी, सांभाळ त्याचा केला र बाबा आदिरथ कोळ्यानी, हा नाव त्याचे व ठेविले बघा कर्ण म्हणूनी, वाशी अवघड खानाचा वरदास्त शिरावर घेऊनी, थाप मार डिंबाड्या ताल धरुनी। सुंबरान मांडल सुंबयारान मांडल, सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला, सुंबरान कुणाला सुंबयारान कुणाला, पांढरीच्या देवाला माझ्या वाशी अवघड खानाला, वाशी माझ्या या गावाला 3 वर्ष नेमाला, देव जातो या जळाला मैमालई व वाशीला, अंजनीच्या सुताला बाळ ब्रह्मचारीला, अनुकूल माझ्या स्वामीला ज्योती केदार लिंगाला, देवाचे रण वंदल जातो माझ्या मार्गाला, गुरुचे रण वंदल जातो माझ्या मार्गाला, उगावत्या या बाजूला, उगावत्या या बाजूला, जमखंडिया भागाला, जमखंडिया भागाला, Yeah.
पहिल्या सती यवगाला जमखंडी भागाला त्या काननूर नगराला बाजूला फार पूर्वी कालाला पहिल्या सती योगाला त्या भोळ्या राजाला प्रकार ब्रेकाता घडायला या मावलखोऱ्या देवानी विचार केला म्हणाला रामाच्या रात्रीला मावलखोऱ्या देवानी त्या गाई चरत्या गोठणाच्या माळाला त्या गोठणाच्या ब्रिका माळाला देव निघून ब्रिकाता जायला मावलखोऱ्या देवानी रामाच्या रात्रीला मावळचा मठ तयार केला गाई चरत्या गोठणाला मठाच्या मोरल्या ब्रिका बाजूला कांबळ्याचं निशाण त्याने ब्रिका लावायला रामाची रात्र संपली सवळच्या पाऱ्याला त्या लहान तान्या बाळानी ब्रिका ढोरगुर ब्रिका आता सोडायला बाळ निघून गेली त्या गाई चरत्या गोठणाला लहानतानी बालक खेळ आली होती ब्रिका आता खेळायला आले ढोरगुर सोडून सोडून गा ढोरगुर सोडून सोडून गा खेळ होती खेळत खेळत गा खेळत्याल्या जाग्याला जाग्याला गा खेळत्याल्या जाग्याला जाग्याला गा कांबळ्याचं लिशान लिशान गा झळकुत्या लागल लागल गा झळकुत्या लागल लागल गा तर ह्या लहान तान्या बाळांनी ढोरगुर सोडायला खेळ लागली खेळायला खेळ खेळत्या जाग्याला लहानतान्या बालकांनी कमळ्याचं निशाण लावलं ब्रिका आता दिसायला उन्हाच्या किरणानं कांबळ्याचं लिशान लागलं झळकायला झळकत्यालं निशान त्या लहान तान्या बाळांनी नेत्रानं पाहिलं त्या टाइमबाला लहानतानी बाळाला आली होती एकमेकाला ब्रिका आता बोलायला बाबरे गाई चरत्या गोठणाला अचानक देवाला चला जाऊन पाहूया आपण म्हणून मात्र त्या टाइमबाला लहानतानी बाळाला आली वाट ब्रिका आता चालायला बाळ पळत निघून गेली त्या गाई चरत्या गोठणाला करसिदाच्या रावळाला लहानतान्या बालकांनी राहू देऊळ ब्रिका आता बघायला अन रावळाच्या मदाला रावळाच्या मदाला रावळाच्या जवळ जवळ त्या जाऊन दुनिया हात जुडून दुनिया हात जुडून पायावती पडीत पडीत गा पायावती पडीत पडीत तर ही बाळ निघून गेली त्या रावळाच्या जवळल्या बाजूला जाऊन त्यांनी देव बघायला ते देव त्याने ब्रिका आता बघायला लहानतानी बाळाला आली होती पाया ब्रिका पडायला दोन्ही हात जोडले देव दर्शन केलं बाळ एकमेकाला लागली होती बोलायला गाई चरत्या गोठणाला अचानक देवाला चला निघून जाऊया आपण गावच्या मदाला तर आपण ही बातमी जाऊन सांगितली पाहिजे ब्रिका गावच्या पाटील ब्रिका आता धन्याला म्हणून त्या लहान बाळाली पुढचा पुढा माघारी फिरवायला लहानतानी बाळ पळ धाव त्या टाइमबाला वाटली होती ब्रिका आता चालायला निघून आली ब्रिका गावच्या तमादाला जाऊन त्या रास भिदीला गावधणी दादाला लागली बोलायला अचानक गाई चरत्या गोठणाच्या माळाला तर बाबा रे देवला ब्रिका आपल्याला आता दिसायला कांबळ्याचं निशाण लागलं झळकायला पाहिलं आम्ही निघून आलो आता गावाच्या मदाला लहानतान्या बालकांचं बोलूया पाटील दादा ब्रिका आता
ऐकायला. लहानतानी बाळ लागल्यात सांगायला आपण निघून गेलं पाहिजे बघायला म्हणून त्या गावधनी दादानं मात्र त्या दिवच्या दिवसाला विचार मनाचा ब्रिका आता करायला. सकळी पांढर घेतली होती संगतीला गावधनी दादा मात्र त्या टाइमाला वाटला लावता सुता ब्रिका आता चालायला निघून आला या घोटणाच्या ब्रिका माळाला. चालला बघा निघून चालला बघा निघून त्या घोटणाला घोटणाच्या माळाला सिदाच्या रावळाला रावळाच्या जवळ जवळ त्या जाऊन जवळ त्या जाऊन गावधनी दादान गावधनी दादान देवा करी सिदाला देवा करी सिदाला दुनिया हात जोडत पाया हुता पडित हात लावला शिराला विचार केला मनाला तर हा गावधनी दादा निघून गेला गावधनी त्या घटनाच्या माळाला तर देव धरमदेव पाटील दादानं ब्रिका आता बघायला. चिंता पडली मनाला धनगरी धर्मातलं हे लागले देवस्थान दिसायला आता ह्या देवाची सेवा करण्यासाठी मी देव कुणाला मुंडला लावता पाटीलाचा विचार मनाचा आता ब्रिका करायला. एकुलता एक धनगर होता गावाला तोही नाही जाग्याला मेंढ्या राखण्यासाठी निघून गेला किसनाच्या काटाला. बऱ्या देवाची सेवा पाहिजे आता करायला. म्हणून त्या गावधनी दादानं काय केलं मात्र त्या टाइमाला तर हा काळी ब्रिका आता मारायला. हाक मारली कुणाला हाळी मारली कुणाला संधी बघाया शिपायाला संधी बघाया शिपायाला बोलावून त्या घेवाव बोलावून त्या घेवाव शिंगाड्याच्या या बाळाला बोलाया लाव लागला सिंग बगाव फुकायची ती आज्ञाव गेलिया सिंग बगाव फुकायची ती आज्ञाव गेलिया शिंगाचा तोय आवाज आवाज त्याव ऐकून संधी बघाया शिपाईव तर या शिंगाड्याच्या बाळाला ताकीद केली शिंग फुकायची आज्ञा दिली त्यावेळेला त्या शिंगाड्याच्या बळानं शिंग फुकायची सुरुवात ब्रिका आता करायला. शिंगाचा आवाज ऐकला संधी शिपाई धावत निघून आलं गावधनी दादाच्या जवळल्या बाजूला पाटीला लावता ब्रिका सर्व सारी हकीकत आता सांगायला. बाबा रे अचानक देव आला आमच्या गावाला माहित नाही कुणाला एकुलता एक धनगर होता आपल्या गावाला तुम्ही मेंढ्या राखण्यासाठी निघून गेला कृष्णा नदी ब्रिका आता काटाला. जाऊन बोलवून आणलं पाहिजे त्या धनगराला जावा निघून म्हणून आज्ञा केली त्या संधी शिपायाला पाटीलाच्या आज्ञा ब्रिका आता घ्यायला संधी शिपाई वाट लाल ब्रिका आता चालायला. अन रानुमाळ पळत रानुमाळ पळत चाललं बघा निघून चाललं बघा निघून गेलं कुठं निघून गेलं कुठं निघून
तर हे संधी शिपाई पळत धावत निघून गेलं त्या किसनाच्या काटाला. कृष्णा नदी ब्रेकाता काटाला जायला लागली होती शोध ब्रेकाता लावायला. जाऊन त्या धनगराच्या धरलं होतं हाताला लागली होती बोलायला बाबा रे अचानक देवाला आपल्या गावाला. त्र्या गोठणाच्या ब्रेकाता माळाला. गावधनी दादानं बोलावणं केलं तुम्हाला निघून जायचं आपण देवा करसिदाच्या रावळाला. संदेशी पहिला ब्रेकाता बोलायला. ताबडतोब घेतला त्या धनगराला संगतीला निघून आलं त्या गाही चरत्या गोठणाच्या माळाला. त्र्या गोठणाच्या माळाला निघून ब्रेकाता जायला देवधरम त्याने ब्रेका बघायला. कुमक वाजीव जोरान वाजीव जोरान ववी गातो मी जोमान ताल येतो या ढोलान. वाजीव जोरान वाजीव जोरान ववी गातो मी जोमान ताल येतो या ढोलान. अहो पडता ढोलाची थाप कैताळ खुळखुळती हातात. आणि काय सांगायचं मंडळी ढोलाची थाप पडली की अंग कसं फुगून जात या. अशा ढोलाच्या तालावर सुर धरला सुरत्यान धरला सुरत्यान ववी गातो मी जोमान ताल येतो या ढोलान. तर ह्या संधी शिपाई त्या धनगराला घेऊन आलं गोठणाच्या माळाला. आल्याबरोबर त्या टाइमाला त्याला ब्रेकाता बघायला. राऊळ दिवूळ पाहिलं देवदर्शन केलं दोन्ही हात जोडून त्या टाइमाला. देवा करे शिदाच्या पायाला लावता ब्रेकाता पडायला. एवढ्यात तो गावधनी लागला बोलायला बाबा रे तुझ्या धर्मातलं हे देवस्थान लागले बर का दिसायला. तरी बाबा रे देवाची तू सेवा पाहिजे ब्रेकाता करायला. कडा करंडा देतो तुला नीती नेमा प्रमाण तू या देवाची सेवा पाहिजेच करायला. लावता पाटीला ब्रेका बोलायला. आज्ञा मान्य केली त्या धनगरानं. त्या पहिल्या सती योगाला करी कनापा गावडा नाव त्याचं वचन दिलं बरं का त्यानं पाटील दादाला. लावता दिवसेवा ब्रेकाता करायला. गडा करंडा घेतला हाताला निघून गेला आपल्या घरवाड्याला. उद्यापासून नीती नियमाप्रमाणे त्या टाइमाला देवा करशिदाच्या पण सेवा पाहिजे बाबऱ्याता करायला. रामाची रात्र संपली बरं का सवळच्या पाऱ्याला. दिनमान ब्रेकाता उगवायला. अन सवळ तांबड फुटाईला सवळ तांबड फुटाईला. पाट्याचे हार वाजायला कोंबड्याच्या बांगला. बघायो निघून त्या हिरी बघा भरवला. अंगुळ सवळ करून पाण्याचा त्यो घडाव घेतला बघा भरून. नीती नेमाप्रमाणे निघून गेला सवळच्या पाऱ्याला कोंबड्याच्या बांगला पाटी 4 वाजायला. वाटला लावता ब्रेकाता चालायला निघून गेला हिरी ब्रेकाता बारवेला. स्नान संध्या त्यानं करायला पाण्याचा घडा भरून घेतला हाताला पंजाचा पिळा लावला होता खांद्याला. आणला ब्रेका वाटाता चालायला. रैवडीची पत्री तरवडीची फुलं लागला होता तोडाईला. लावता ब्रेकाता भरायला. अन फुल गावता तुडीत गा तुडीत फुल गावता तुडीत करंडा उता भरीत गा भरीत करंडा उता भरीत. चालला बघा निघून गा निघून करसिदाच्या रावळाला कर
करसीदाच्या रावळाला गरावळाला गोटनाच्या माळाला दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला जाऊन उभा राहिला जाऊन उभा राहिला विचारवता करीत विचारवता करीत रैवडीची पत्री तरवडीची फुलं तुडीत करंडा भरीत निघून गेला त्या करशिदाच्या रावळाला निघून गेला ब्रिकाया गोटनाच्या तमाळाला जाऊन दरवाजाच्या तोंडाला उभा राहिला बाहेरल्या बाजूला विचार लागला होता करायला देवसेवा पाहिजे बाबर आता आपण करायला म्हणून पाण्याचा घडा ते रैवडीची पत्री करंडा ठेवला होता खाली हाताला झाडू त्यानं बरं का घ्यायला राहू देऊ लाला होता स्वतः ब्रिका आता झाडायला राऊळ देऊळ झाडलं ताज्या पाल्याचा सिताळा दिला शिळी पूजा उतरली त्या टाइमाला सेवा लाला होता ब्रिका आता करायला नवीन सेवा देवाची करायला सेवा देवाची करून मात्र त्या टाइमाला त्याला लावता दिवा फुलबरी का घालायला निवदाचे ताट ठेवलं देवाच्या मोरल्या बाजूला सोन्याची धुपारत घेतली होती हाताला अन्नाला होता ब्रिका वाटाता चालायला निघून गेला अग्निनबाईच्या घर वाड्याला खैराचा इंगुळ त्यावरती घालायला तर घराच्या अंगरावरती लोबंती उद्यान ब्रिका ता घालायला सूर्यनारायणाला धुपारत ओवाळली देवा करसिदाला धुपारत ओवाळून त्या टाइमाला परत निघून आला सुता करशिदाच्या ब्रिका ता रवळाला निघून गेला घर वाड्याला असा नीतीनेम चालला त्याचा बरीच दिवस झालं त्या टाइमाला शिवाला लावता ब्रिका आता करायला पहिल्या सती योगाला 2 मुलग होत त्याच्या पोटाला वडील मुलग्याचं 2 हाताचं 4 हात केलं बरं का म्हणून बरं का तालाला बोलायला लहान मुलगा चित्र शाळेमध्ये लागला होता शिकायला काही दिवस निघून गेलं वडील मुलगा त्या टाइमाला बापाला लाला होता स्वतः ब्रिका आता बोलायला बापा समरता पित्या दौलता सांगतो ऐका बरं का तुम्हाला म्हणला लावता ब्रिका सर्व सारी हाकी दाता बापाला सांगायला घर प्रपंचा सोडून नुसतीच या देवाची तुम्ही लागला सेवा करायला आता तुम्ही मेंढ्या राखण्यासाठी निघून जावा किसनाच्या काटाला घर परपंजा बघून मी देव सेवा करतो म्हणला ब्रिका आता सांगायला मुलग्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या वडिलानं हातामध्ये काठी घेतली घुंगडी लावली होती खांद्याला वाटला ब्रिका आता चालायला निघून आला कृष्णा नदी ब्रिका काटाला अन चालला बघाय निघून आता चालला निघून चालला बघाय निघून आता चालला निघून किसनाच्या काटाला मेंढ्या उतावर राखीत बघा मेंढ्यावर राखीत घर बघा या वाड्याला आता घर या वाड्याला वडील त्या या मुलग्यानं बघा वडील मुलग्यानं मुलग्याच्या म्हणण्याप्रमाणे रामा बाप निघून गेला किसना नदीच्या काटाला मुलगाला लावता विचार मनाचा ब्रिका आता करायला बापाचा नेम पाहिजे चालवायला देवा करसिदाची सेवा पाहिजे करायला असाला लावता मनामध्ये ध्यास ब्रिका आता घ्यायला म्हणून रामाची रात्र संपली दुसऱ्या दिवशी सवळच्या पाऱ्याला दिनमान ब्रिका आता उगवायला कोंबड्याच्या ब्रिका आता बांगायला सवळ तांबड फुटायला निघून गेला स्नान करण्यासाठी त्या हिरी भारवला भूषणाला लावता ब्रिका आता करायला पाण्याचा घडा भरून घेतला हाताला पंजाचा पिळा त्याने लावला होता खांद्याला त्रिकंडा त्याने हातामध्ये ब्रिका आता धरायला रैवडीची पत्री तरवडीची फुलं तुडीत करंडा भरीत मात्र त्या टाइमाला वाटा लावता ब्रिका आता चालायला निघून आला देवा करशिदाच्या ब्रिका आता रवळाला चालला निघून चालला निघून
दरवाजाच्या तोंडाला गा बाहेरल्या बाजूला दरवाजाच्या तोंडाला जाऊन उभा गा राहिला बापाचा नेम गा बघा नेम चालवीत तर आता बापाचा नेम पाहिजे चालवायला निघून गेला देवा करशिदाच्या रावळाला रावळामध्ये ब्रेक आता जायला पाण्याचा घडा करण्याच्याने खाली ब्रेक आता ठेवायला नीती नेमाप्रमाणे झाडू घेतला हाताला राऊळ दिवूळ झाडलं त्या टाइमाला त्याला पाण्याचा शितळा त्याने ब्रेक आता द्यायला शिळी पूजा त्याने ब्रेक उतरायला देवा करशिदाची नवीन सेवा केली बापाच्या नेमाप्रमाणे सोन्याची धुपारत घेतली होती हाताला आणि वाटला होता ब्रेक आता चालायला निघून गेला अग्नीन बाईच्या घरवाड्याला जाऊन त्यामध्ये खैराचा इंगुळ घालायला स्त्रिया विंगळावरती लोबांती होत त्याने ब्रेक आता घालायला धुपारत ओवाळली सूर्यनारायणाला धुपारत ओवाळली देवा करशिदाला आणला होता ब्रेक दुपारत खाली आता ठेवायला दुपारत टिवली देवा करशिदाच्या मोरल्या बाजूला देवा करशिदाला मात्र त्या टाइमाला होता ब्रेकाने मनात पडायला दोन्ही हात वाजवडीत पायावून पडीत दोन्ही हात गाजुडीत पायावून पडीत संकटाच्या पायात देव होता गाणवसत देव होता नवसत सुंबरान मांडल उभा राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला पाठीराख्या देवाला गुरुचरण वंदून पाया देवाच्या पडून फलका माझ्या डिंबाड्या ताप मारी ढोलाला गुरु बिरदेवाला मी शरण ज्योतिर्लिंगाला मी शरण अन सुंबरान मांडल सुंबयरान मांडल राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला राम लक्ष्मणाला भरत शत्रुघ्नाला देवाचे रण वंदून पाया देवाच्या पडून तो माझ्या मार्गाला ववी सुटल्या जाग्याला घोटणाच्या माळाला करशिदाच्या रावळाला वडील मुलग्यान बाबा वडील मुलग्यान वडील मुलग्यान बाबा वडील मुलग्यान देवा करिया सीताला देवा करिया सीताला करिया सीताला देवा करिया सीताला
हौसत नमन पडत्या जाग्याला नमन पडत्या जाग्याला दोन्ही हात या जोडल दोन्ही हात या जोडल गुडग टेकल दोन्ही गुडग टेकल दोन्ही नेतर झाकल दोन्ही नेतर झाकल नेतर झाकल दोन्ही नेतर झाकल देवा करशिदाच्या रावळाला वडील मुलगा बापाचा नेम चालवित असता देवा करशिदाची त्यानं सेवा करायला देवा करशिदाची सेवा ब्रेका करायला दोन्ही हात त्याने ब्रेका आता जोडायला दोन्ही गुडग टेकलं दोन्ही नेत्र झाकली संकट समयी त्या देवा करशिदाला लावता नमन ब्रेका आता पडायला नमन पडत्या जाग्याला बाळ प्राणवद्या झाला माहित नव्हतं कुणाला सवळचा दिवस गेला होता बाराला उन्हाच्या ब्रेका आता करायला भेर झोपार ब्रेका पाऱ्याला त्रिकाळ लुटली त्या दिवच्या दिवसाला माता घरवाड्याला बोलत होती आपल्या सुनला लाली ब्रेका आता सर्व सारी हकीकत सांगायला बाई ग तुझा पती निघून गेला देवाला अना पाण्याचं सुद्धा भान नाही त्याला अजून आला नाही परतून आपल्या घरवाड्याला मुंडाली होती स्वतः सर्व सारी हकीकत ब्रेका आता सांगायला देव गावला त्याला तो गावला देवाला जा निघून तू देवा करशिदाच्या रावळाला जाऊन बघून ये मुंडाली ब्रेका आता बोलायला एवढं म्हणल्यानंतर त्या माऊलीच्या आज्ञेप्रमाणे ती घरात लाजत लपत मात्र त्या टाइमबाला वाटाली होती ब्रेका आता चालायला निघून गेली देवा करशिदाच्या ब्रेका आता रावळाला करशिदाच्या या रावळाला दरवाजाच्या गा तोंडाला बाहेरल्या बाजूला जाऊन उभा करशिदाच्या या रावळात वाकून ती पाहित आपलाया पतीव आपलाया पतीव संकटाच्या पायात संकटाच्या पायात देवा करशिदाला देवा करशिदाला नमन या पडित नमन या पडित घर निघून गेली देवा करशिदाच्या रावळाला जाऊन दरवाजाच्या तोंडाला बाई उभा ब्रेका आता राहायला वाकून डाली होती बघा ब्रेका आतल्या बाजूला तर या देवा करशिदाच्या रावळाला आपला पती संकट समयी देवा करशिदाला लागला होता नमन पडायला पहिला ब्रेका आता बोलायला काहीतरी संकट पडलं माझ्या पतीला म्हणून ती निघून गेली करशिदाच्या रावळाला जाऊन पतीच्या डाव्या बाजूला तर बाईनं दोन्ही हात ब्रेका आता जोडायला दोन्ही गुडगतीनं ब्रेका आता टेकायला दोन्ही नेत्र झाकायला संकट समयी देवा करशिदाला नमन लागली होती पडायला तेवढ्या ब्रेका आता हो दिला नमन पडत्या जाग्याला ती बाई सुद्धा प्राणवद्या झाली करशिदाच्या रावळाला माहित नव्हतं बरं का कुणाला तेवढ्या ब्रेका आता हो दिला सवळचा दिवस गेला 5 वाजायच्या सुमाराला चित्र शाळेतला मुलगा त्या टाइमबाला तर शाळेतून निघून आला आपल्या घर ब्रेका आता वाड्याला परीक्षा आली होती जवळ निघून जायचं देवा करशिदाच्या रावळाला देवा तू मला पास पाहिजेस करायला मुंडाला होता ब्रेका आता बोलायला निघून जावावं आपण करशिदाच्या रावळाला असा विचार लागला होता करायला एवढ्यात माता बोलत होती त्या लहानतान्या बाळाला बाबा रे तुझे दादा वहिनी निघून गेल्या देवा करशिदाच्या ब्रेका आता रावळाला परतून परत अजून आले नाहीत गरीब ब्रेका वाड्याला जा बलवून घेऊन ये घर वाड्याला एवढं म्हणल्यानंतर त्या लहानतान्या बाळानं त्या टाइमाला ब्रेका आता ठोकायला अन पळत या धावत की गा धावत पळत धावत
करसिदाच्या रावळाला की गा रावळाला करसिदाच्या गा जाऊन उभा राहिला की गा राहिला उभा राहिला तर असा हा लहानताना बाळरामा धावत पळत निघून गेला देवा करसिदाच्या रावळाला. रावळा बीज जाऊन उभा ब्रेका आता राहायला लावता वाकून हात ब्रेका आता बघायला. तर संकट समयी दादा वहिनी लागली होती तर नमन पडायला काहीतरी संकट पडलं असेल त्यांना म्हणून आपलं सुद्धा साकडं त्या देवा करसिदाला. पाहिजे बाबरे आपण आता घालायला. परीक्षा जवळ आली माझी देवा आता पास पाहिजेस करायला हे आपण जाऊन सांगूया त्या देवा करसिदाला. पुन्हा लहानताना बालक निघून गेला देवा करसिदाच्या ब्रेका आता रावळाला. जाऊन बंधूच्या उजव्या बाजूला दोन्ही गुडघं टेकायला दोन्ही नेत्र झाकायला दोन्ही हात जोडलं त्या देवा करसिदाला. आला होता नमन ब्रेका आता पढायला. नमन पडत त्या जाग्याला तो बाळ सुद्धा प्राणवद्या झाला माहित नव्हतं कुणाला. ब्रेका आता उदिला. सवळचा दिवस गेला बुडायला चिप कडूस पडायला माता विचार करीत होती घरवाड्याला. तर आपली तिन्ही बाळ निघून गेल्या देवा करसिदाच्या ब्रेका आता रावळाला. अजून परत नाही आलेली घर ब्रेका आता वाड्याला. म्हणून ती माता चाटदिऱ्यान उठायला डुईचा पदूर तिनं खवला खनवटीला त्या टाइमाला. आणि बाईल आली होती वाट ब्रेका आता चालायला. जोरात निघून चालली करसिदाच्या रावळाला जाऊन दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला. तर बाई हुबा ब्रेका आता राहायला. आणि करसिदाच्या रावळात करसिदाच्या रावळात वाकून ती पायीत वाकून ती पायीत वडील या मुलग्याला मुलग्याला गा वडील या मुलग्याला मुलग्याला हाकवती मारीत हाळीवती मारीत. माता निघून गेली करसिदाच्या रावळाला. तिन्ही बाळ संकट समयी त्या देवा करसिदाला. त्यांना म्हणला ब्रेका आता पडायला. माता लाली होती थोरल्या मुलग्याला हाक ब्रेका आता मारायला. पण मुलगा वदिना मातला जोरात शिरली करसिदाच्या रावळाला जाऊन झोला मारला तिनं वडील मुलग्याला. झोला मारल्याबरोबर झोला मुलगा मागे उलटून ब्रेका आता पडायला. ताटून खोड झालेला मुलगा उलटून पडला. पाठीमागल्या बाजूला सुनची सुद्धा तीच गत झाली होती त्या टाइमाला. लहानतान्या बालकाची सुद्धा तीच गत झाली ब्रेका तासायला. तिन्ही बाळ प्राणवद्या झाली त्या करसिदाच्या रावळाला म्हणून त्या मातला त्या टाइमाला. माताला लिहिती विचार मनाचा ब्रेका आता करायला. कुठला गे देवाला ब्रेका या आता जाग्याला. अन वाईट वाटल जीवाला डोल्या वाईट वाटल जीवाला आलं पाणी काही डोळ्याला. द्याई द्याई काही रडत अस्वती व गाळीत. आल देवाजीच्या मना आल देवाजीच्या मना. आल देवाजीच्या
आपल्या वाचोनी सुटना. माताला रामा वाईट लागलं वाटायला, घळ घळा लागली होती रडायला. तर माता लागली होती घळघळा स्वतः ब्रेका आता रडायला. जिंजा बटा लागली होती तोडायला, अंगाचा वरुटा धरणीचा पाटा तिनं केला त्या टाइमाला. लागली होती गडबडा ब्रेका आता लोळायला. लोळत लोळत आली बाहेरल्या बाजूला, आक्रोश लागली होती मांडायला. आक्रोश ऐकून सकळीक पांढर त्या टाइमाला. तर जमागोळा झाली ब्रेका आता हसायला. दोष लागली होती द्याय त्या देवाला, कुठला रे बाबा अचानक देवाला आपल्या गाई चरत्या गोटणाला. असा माणसं खाजुडा देव कुठला म्हणाली ब्रेका आता बोलायला. माणूस खाजुड्या देव बकर खाजुड्या देव याच्या दात दाडा रंगल्या. नल्याकडे नल्याक ह्या देवाची संगत बर का. त्या देवाची संगत कोर करणाऱ्या देवाला देव कोण ब्रेका म्हणणाऱ्या देवाला पाणी कोण आता ब्रेका घालणार. म्हणून त्या माताला पोटा संग धरायला समजी लागली होती घालायला. बोलवून घ्या रे याच्या बापाला, मेंढ्या राखण्यासाठी निघून गेलाय किसनाच्या काटाला. अशी सर्व सगळी पांढर लाली बाबरे आता बोलायला. फार पूर्वी कालाला पहिल्या सती अवघाला बोलवून घेतला त्या कनापा गावड्याला. दोघांनी पोटा संग धरून त्या टाइमाला. सर्व सारी सगळी पांढर लाली ब्रेका आता बोलायला. वचन देतो आम्ही तुम्हाला, जी कापीन पहिली मूठ या ठिकाण्याला पोच करीन बर का तुमच्या घर वाड्याला. म्हणून लाली होती सर्व सारी सगळी पांढर ब्रेका आता बोलायला. तिने मुडद बाहेर काढलं, मूठ माती दिली, निघून गेली ताप आपल्या घरला त्या टाइमाला. ब्रेका आता हो दिला. अन्न गोटणाच्या या माळाला, गोटणाच्या माळाला. सेवा कोण करीना त्या देवा पाणी घालीना. असा हा देव करशीद रामा राहिला त्या घोटणाच्या माळाला. देवाला देव कोण ब्रेका आता म्हणीना, देवाला पाणी कोण ब्रेका आता घालीना. त्याची पूजा कोण करीना, त्याच्या दारावरून सुद्धा कोण जाईना. असा देव बिन फुला पाण्याचा त्या टाइमाला. राहिला होता ब्रेका या घोटणाच्या आता माळाला. काही दिवस निघून गेलं, पण एके दिवशी मध्यान रात्रीला मात्र त्या देवा करशीदानं विचार केला मनाला. आणि काय कौतुक ब्रेका आता करायला. आपली सेवा कोण करीना, आपल्याला पाणी कोण घालीना, आपल्याला देव कोण म्हणीना त्या टाइमाला. असा देव लाला होता विचार मनाचा ब्रेका आता करायला. जर मी असाच बसलो या घोटणाच्या माळाला तर आपल्याला देव पण नाही घडणार, आपली सेवा कोण नाही करणार, आपला महिमा नाही बर का वाढणार. असा देव करशील लाला होता विचार मनाचा ब्रेका आता करायला. आपला महिमा वाढण्यासाठी काहीतरी उपाय पाहिजे आपण बघायला. म्हणून देवा करशीदानं त्या टाइमाला काय कौतुक ब्रेका आता करायला. विचार केला मनाला, जन्मावर जाणारा, चंद्र सूर्य असेपर्यंत राहणारा असा एखादा सेवक पाहिजे आपल्याला बघायला. म्हणून लाला होता देव करशील स्वतः ब्रेका आता बोलायला. तरी या देवा करशीदानं चांगला विचार केला, कारण सतयुगामधला सत्वशील देव, चालू जमान्यातला कलियुगामधला जर एखादा देव असता तर रामा काय केला असतं माहित आहे का ह्या देवानं. आता देव त्या गुन्हे एखाद्या बाटली पिऊ म्हणला असता. 100 म्हणता 200 घेऊया, त्याशिवाय संध्याकाळी झोप लागणार नाही. पण अशा दारूच्या नादामध्ये काय होतं माहित आहे का तुला. दारूबाजाची संगत भवली ग, साऱ्या संसाराची वाट लावली. दारूबाजाची संगत भवली ग, साऱ्या संसाराची वाट लावली. देशात गेलं विकली गाडी बैल, हाल पोटाच आलं. शिनेच सोबती जवळ कोण घेईनाक, कोण दारात उभा राहू देईनाक. साऱ्या जन्माची झाली या दैनाक, एका जुगाराची जोड गावली ग, साऱ्या संसाराची वाट लावली. एका जुगाराची जोड गावली ग, साऱ्या संसाराची वाट लावली. पुरीच्या लग्नात रुपये देजाच पदरात, घेतलं वाजवून दारात. घेऊन येते कसाबान घेतलं,
माझं काळीच तिळावानी तुटलं पोटचा गोळा विकाया कसं वाटलं त्यातली पैबी नाही शिल्लक ठेवली ग साऱ्या संसाराची वाट लावली त्यातली पैबी शिल्लक नाही ठेवली ग साऱ्या संसाराची वाट लावली रोज 15 दिवस सारखं दारू आणि मांस गुंग 12 तास टोळ भैरी व संगतीला घेऊन पडती रस्त्यात दारू खाऊन जाती शिपाई गेटवर घेऊन खटला करून कचेरी दावली ग साऱ्या संसाराची वाट लावली खटला करून कचेरी दावली ग साऱ्या संसाराची वाट लावली कसं दारू पिऊन आणि जुगार खेळून रुपये सार घालवून आता भनंग भिकारी झाला दारू वस्त्री व लावलं आम्हाला अशा नादात कोण नाही तर लाख शाहीर महादेवानं चाल गायली ग साऱ्या संसाराची वाट लावली शाहीर महादेवानं चाल गायली ग साऱ्या संसाराची वाट लावली पण रामा ह्या देवानं मात्र विचार केला मनाला जन्मावर जाणार आता आपल्याला सेवक पाहिजे बघायला असा देवला लावता विचार मनाचा ब्रेकाता करायला म्हणून या मावल खोऱ्या देवानं रामाच्या रात्रीला मावचा मठ गैपा गैप केला त्या टाइमाला वाढ ब्रेकाता चालायला काळ्या कांबळ्याची लांडी खोळी करायला नागलबंद्या योत धरला होता हाताला आणि हा देवला लावता वाढ ब्रेकाता चालायला वाटवा लावला होता बगलला पाटी 4 वाजायला सेवकाच्या पायात देवा करसिदान त्या टाइमाला राहुल जुळ ब्रेकाता सोडायला वाटला होता ब्रेकाता चालायला देव निघून कुठं गेला मात्र त्या टाइमाला गेला कोणच्या ब्रेकाता जाग्याला अन कैलाच या गादीला कैलाच या गादीला शंकराच्या रवळाला शंकराच्या रवळाला दरवाजाच्या या तोंडाला बाहेरल्या बाजूला जाऊन उभा राहिला जाऊन उभा राहिला सवळच्या पाऱ्याला सवळच्या पाऱ्याला कैलासाच्या देवानं शिव माझ्या शंभूला तर हा देव करशीद रामा निघून गेला त्या कैलास गादीला त्या भगवंताला लालावता स्वतः ब्रेकाता बोलायला नेत्रानं पाहिलं देवा करसिदानं कैलासपती भगवंताला तिन्ही तळाचं गमन कैलासपती देव लागला होता करायला गमन करत्या ब्रेकाता जाग्याला सवळच्या पाऱ्याला नीती नियमाप्रमाणे त्या भगवान श्री शंकरानं पुती पुराण काढायला तर पुतीला लावता भगवंत ब्रेकाता वाचायला पुती उतावीव पुती उतावाजितव पुती उतावीव पुती उतावाजितव वाचत्याल्या पुतीला वाचत्याल्या बघा वाचत्याल्या पुतीला नितियाच्या बघा नितियाच्या नेमाला रुजियाच्या बघा रुजियाच्या रोजाला
रामा पुती लागला होता वाचायला. त्या भगवंताला वाट्याला ब्रिका आता पुतीला. नीतीच्या नेमाला रोजीच्या रोजाला सूर्याचं पहिलं किरण पडत होतं त्या पुतीला. म्हणला होता ब्रेका आता बोलायला. पण त्या दिवच्या दिवसाला सूर्याचं किरण नव्हतं पडायला. पडणार सूर्याचं किरण ह्या देवाकर्षिदानं बरं का. तर आपल्या पाठीवरती ब्रेका आता तटवायला. विचार पडला कैलासपती भगवंताला. चैत्रा मासाचं दिवस दारुण ऊन ढग सुद्धा नव्हता यायला. अरे कसं काय बाबा रे आजच्या दिवसाला किरण नाही पोतीवरती ब्रेका आता पडायला. दारामध्ये माझ्या झाड नाही येणार किरण का बंद झालं म्हणून त्या कैलासपती देवानं हात लावला ब्रेका आता शिराला. विचार केला होता मनाला. वरमान काढून लागला होता बघायला. एवढ्या त्या देवाकर्षिदाला त्या टाइमाला त्या भगवंतानं ब्रेका आता बघायला. नेत्रानं पाहिलं देवाकर्षिदाला. पाहताच त्या कैलासपती भगवंताला तर लाल ब्रेका आता काय वाटायला. चिंता पडली होती जीवाला. अचानक देवकर्षिद कसा निघून आला माझ्या रावळाला. हुंडाला होता स्वतः विचार मनाचा ब्रेका आता करायला. साठ दिऱ्यानं देवकर्षिदाजवळ निघून गेला. देवाकर्षिदाला मात्र तो कैलासपती भगवंत बरं का. तर लाल होता ब्रेका आता बोलायला. बाबा रे कशाच्या पायात निघून आलास माझ्या रावळाला. येण्याचे कारण पाहिजे सांगायला. हुंडाला ब्रेका आता बोलायला. म्हणून त्या देवाकर्षिदानं मात्र त्या टाइमाला तर सर्व सारी हाकीत ब्रेका आता सांगायची सुरुवात ब्रेका करायला. अन कैलासाच्या देवाला गा. हो देवाला गा. शिव शंभूला शिव शंभूला. आलो निघून आपल्या रावळाला. तर हा देवकर्षिद लागला बोलायला कैलासपती भगवंताला. देवा सेवकाच्या पायात मी बरं का. तर निघून आलोय मी आपल्या ब्रेका तारावळाला. एवढं म्हणल्यानंतर त्या कैलासपती भगवंताला हुरहुरा लागली होती वाटाय त्या टाइमाला. त्या भगवंताने विचार मनाचा ब्रेका आता करायला. अन सुंबरानया मांडल छत्रपती किल्ल्यात. कोल्हापूर या जिल्ह्यात कोकणाच्या खोऱ्यात. कोकणाच्या या खोऱ्यात माझं वासी गाव तोऱ्यात. वासी माझ्या गावाला वासी माझ्या गावाला. शैर महादेव गायाला शैर महादेव गायाला. रामचंद्र काटकर हाई बघा साथीला. अन मल्हारी त्या रंगराव हायत मागल्या सुराला. बापू पवा वाजवायला विलास पाटील साथीला. अन तुकाराम घुमक्याला भागोजी त्या ढोलाला. अन अमरच्या गा पार्टीला सहायक म्हणून. अन भिकाजी या पाटील माहिती हाई सर्वाला.